टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कट्टर समर्थक असलेल्या शरणू हंडे याचं काल राष्ट्रवादीच्या संबंधित असलेल्या अमित सुरवसे यानं अपहरण केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। खरं तर 2021 साली झालेल्या गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर जो हल्ला झाला त्या हल्ल्यामधील आरोपी असलेला अमित सुरवसे यानेच काल पडळकर समर्थक असलेल्या शरणू हंडे याचं अपहरण केल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। खरं तर अक्कलकोट रोडवरील साईनगर येथून शरणू हंडे याचं जे आहे ते 5 जणांनी अपहरण केल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। खरं तर या अपहरणामध्ये जी गाडी वापरण्यात आली ती गाडी देखील आता आणि त्याचबरोबर हे आरोपी देखील ताब्यात घेतलेले आहेत सोलापूर पोलिसांनी। आपण पाहतोय ही तीच गाडी आहे। पुण्यातून खरं तर काल ही गाडी भाड्याने घेण्यात आली। झूम कार ही खरं तर भाड्याने गाड्या देणाऱ्या कंपनींकडून ही गाडी जी आहे ती भाड्याने घेतली। MH12 XX 6547 या क्रमांकाची ही गाडी आहे, एर्टिगा गाडी। आणि याच गाडीतून शरणू हंडे याचं त्याच्या घरापासून अपहरण करण्यात आलं। खरं तर फिल्मी स्टाईल पद्धतीने हे सर्व अपहरण जे आहे हा प्रकार जो आहे तो समोर आलेला होता। सायंकाळी 4:30च्या सुमारास या गाडीत असलेल्या 4ही आरोपींनी शरणू हंडे याच्या घराजवळ म्हणजेच साईनगर येथे गेले आणि शरणू हंडे याला गळ्याला कोयता लावून त्याचबरोबरीने बाकीच्या जे काही त्याचे आरोपी सहकारी होते त्यांनी देखील हातात हॉकी स्टिक, लोखंडी रॉड अशा पद्धतीची शस्त्र घेऊन त्याचं अपहरण जे आहे ते केलं। सुरुवातीला धावपळ झाली। शरणू हंडे पळत सुटल्यानंतर त्याच्या मांडीवर देखील एक वार जो आहे तो कोयत्याने करण्यात आला। त्यामुळे शरणू हंडे जो आहे तो जखमी अवस्थेत खाली पडला। त्याला ताब्यात घेऊन खरं तर तिथले स्थानिकांनी देखील सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना देखील कोयत्याचा धाक दाखवल्याची फिर्यादीमध्ये हे गोष्टी नमूद असल्याचं पाहायला मिळतं। शरणू हंडे याच्या भावाने ही फिर्याद जी आहे त्या ठिकाणी सोलापूर MIDC पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे। आपण पाहिलं की खरं तर त्या शरणू हंडे याने याला घेऊन हे सर्व आरोपी जे आहेत ते कर्नाटकच्या दिशेने निघालेले होते। मात्र सोलापूर पोलिसांना ही माहिती कळता सोलापूर पोलिसांनी 4 पथकं जी आहेत ती याच्या मागावरती पाठवली आणि अतिशय शिताफीने या 5ही आरोपींना जो आहे तो पोलिसांनी अडवलं आणि शरणू हंडेची सुटका जी आहे ती त्यांच्या ताब्यातून केल्याचं देखील पाहायला मिळालं। खरं तर याची पार्श्वभूमी जर पाहिली तर 2021 मध्ये ह्याची पाळमुळं जी आहेत या घटनाक्रमाची जातात। कारण 2021 साली आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर यातील मुख्य आरोपी असलेल्या अमित सुरवसे याने हल्ला केलेला होता। त्यांच्या गाडीवर मोठा दगड देखील टाकलेला होता। त्यानंतर अमित सुरवसे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याचबरोबरनं शरणू हंडे यांनी याचाच राग जो आहे तो मनात ठेवून अगदी 2 ते 3 महिन्यांपूर्वी आरोपी अमित सुरवसे याला मारहाण केली होती आणि हाच मारहाणीचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी अमित सुरवसेने अपहरणाचं जे आहे शरणू हंडेच्या अपहरणाचा प्लॅन जो आहे तो या ठिकाणी रचल्याचं देखील समोर आलेला आहे। खरं तर अपहरण केल्यानंतर त्याला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न होता अशा पद्धतीचा गुन्हा आता MIDC पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर शरणू हंडेला सध्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र आपल्या समर्थकाला भेटण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर हे देखील आज सोलापुरात येत आहेत। त्याचबरोबरीनं अमित सुरवसे हा राष्ट्रवादीचा संबंधित असल्याचं देखील माहिती समोर येते। त्यामुळे गोपीचंद पडळकर आज नक्की कशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर रोहित पवारांनी अमित सुरवसे याचं यापूर्वी देखील समर्थन केल्याचं देखील ऐकिवात आहे। त्यामुळे गोपीचंद पडळकर विरुद्ध रोहित पवार यांच्यामध्ये आता पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।